सगळ्या पंचायतला पैसा येऊन गेलेला आहे. त्यानं पैसा काय केला काय नाही हे आम्हाला दाखवावे पाहिजे. त्यानं बरोबर 2 कोटी रुपये 2 कोटी वर काहीतरी पैसे आलेले तर त्याचं गावामध्ये काहीच नाही ना विकास. गावामध्ये विकास व्हायला पाहिजे ना. आणि त्या जिंतूर तालुक्यातील कौसळी येथील वार्ड क्रमांक 5 मध्ये सध्या आपण इथे उभे आहोत. मागील 16 जून रोजी या वार्डामधल्या चांगई परिसरातील रस्त्यांचे व नाल्यांचे काम सुरू करण्यात आले होते. दिनांक 16 तारखेला काही ग्रामपंचायत सदस्यांनी नारळ फोडून हा रस्ता सुरू केला, परंतु तेव्हापासून हा रस्ता अजून सध्या स्थितीला तर बंद आहे. 15 ते 20 दिवस झाले. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहे आणि या भागात काळी माती असल्याने मोठ्या प्रमाणात चिखल होते आणि नाल्यासाठी खणून ठेवलेली माती रस्त्यावर टाकण्यात आली. यामुळे चिखल असं मोठ्या प्रमाणात झालेला आहे. येथील ग्रामस्थांना खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे. येथील आपल्या डॉक्टर आंबेडकर सेनेचे शाखा अध्यक्ष, ग्रामीण शाखा अध्यक्ष हे उपस्थित आहे. आपण त्यांच्याकडून याबाबत काय अडचण होते त्यांच्याकडून जाणून घेऊया. जवळ काय नाव तुमचं? माझं नाव मैनाबाई शिवाजी गायकवाड. काय तुमच्या वार्डामध्ये काही मेंबरनी, ग्रामपंचायत सदस्यांनी नाल्याचं बांधकाम सुरू करण्यासाठी रस्ते खणून ठेवले, त्यामुळे काय त्रास होते तुम्हाला सध्या? आम्हाला इथं चलता येत नाही. परत आणखीन आमच्या घरासमोर खणले आले तर आम्हाला चिखल जास्त झाला. काळी माती खणल्यामुळे काळी माती रोडवर आली तर त्याचा जास्त चिखल झाला. घरात पण जाता येईना. आम्ही पाय घसरून पडायलो. कसं जायचं आम्ही दुकानवर, कुठं समजा पाण्याला जायचं, आम्हाला अशी समस्या आहे. पाणी नाही, पाणी विहिरीन आणावं लागतं. पाणी कसं आणायचं आम्ही? तर 16 तारखेला काम चालू केलेले. त्याच्यानंतर आम्ही ग्रामपंचायतला गेलो, सगळ्याला भेट दिली. त्याच्यानंतर ते म्हणले आम्ही 8-15 दिवसात करू. तर 15 दिवस झाले मागच्या शुक्रवारी. तर आणखीन बी त्याचं काम करायचा पत्ता नाही. खाली जरासं मटेरियल आणून टाकलेलं नुसतं दाखवायला लोकायला, पण याच्यावर काहीच काम सुरू नाही. त्याचं येऊन पण बघत नाहीत. मग आता आम्ही याच्यावर कसं करायचं, काय करायचं हे कळायला पाहिजे ना त्याला. तर सगळ्या पंचायतला पैसा येऊन गेलेला आहे. त्यानं पैसा काय केला काय नाही हे आम्हाला दाखवावे पाहिजे. त्यानं 2 कोटी रुपये 2 कोटी वर काहीतरी पैसे आलेले तर त्याचं गावामध्ये काहीच नाही ना विकास. गावामध्ये विकास व्हायला पाहिजे ना. आणि त्यातले त्या चांगाई मधलं काम नुसतं दाखवाय करून ठेवले, मात्र त्याचं काम सक्सेस केलं झालं नाही. आणखीन तुमचं म्हणणं आहे असं की या वार्ड क्रमांक 5 मध्ये निवडणुकीच्या वेळेस जे दिलेले ग्रामपंचायतच्या सदस्यांकडून आश्वासन हे फक्त खोटे आश्वासन आहे, असं तुमचं म्हणणं आहे? असंच माझं म्हणजे कसं त्यानं म्हणले आम्हाला तुमचं काम करू म्हणे, आम्हाला वोट द्या. तर आम्ही म्हणलं तुमचं आम्हाला 1 रुपया नको, आम्ही इमानदारीने तुम्हाला वोट टाकू, फक्त इमानदारीने आमचं काम करून द्या. तर त्यानं काय आम्हाला 1 रुपया आम्ही न घेता त्यानं आम्ही वोट दिलं, पण आमचं काहीच काम झालं नाही. तर आमचं म्हणणं एकच आहे की त्यानं लवकरात लवकर आमचं काम चालू करावा आणि आम्हाला म्हणजे चांगला रस्ता बनवून द्यावा, नाल्या करून द्यावा, एवढंच आमचं म्हणणं आहे. याच्या इतर काय म्हणणं नाही. बरं, आता सध्या ग्रामपंचायतचे सरपंच अपात्र झालेले आहेत. आता सध्या स्थितीला ग्रामपंचायतवर प्रशासकाचा ताबा आहे आणि प्रशासक म्हणून 2 अधिकारी नियुक्त करण्यात आले. एक अधिकारी पहिल्या सुरुवातीला अधिकारी आडते आले, नंतर काही लोकांनी त्याची तक्रार दिल्याच्या नंतर आपले गट विकास अधिकारी यांनी विस्तार अधिकारी ढोणे यांची निवड केली. परंतु दोन्ही अधिकारी आज देखील ग्रामपंचायत मध्ये उपस्थित नाही. त्या विषयावर काय बोलणार तुम्ही? ते उपस्थित राहायला पाहिजे नियमानुसार, पुन्हा लक्ष द्यायला पाहिजे की कुठं काय चाललंय काय नाही. एवढा पैसा आला त्याचा हिस्सा विचारायला पाहिजे. पैसा कुठे गेला? तुम्ही तर गावात विकास काहीच केलेला नाही. सगळ्याला त्रास व्हायलाय ना ह्या गोष्टीचा. म्हणजे आम्हाला त्रास व्हायला म्हणून आम्ही बोलायला लागलो. आम्हाला काय त्रासच नसत आम्ही कशाला काय बोललो असतो. एवढंच म्हणणं आहे आमचं की ते गावाचा विकास करा आणि आम्हाला सगळं चांगल्या आमच्या पद्धतीनं काम करून द्यावा. त्याच्या पद्धतीनं जे आमची मागणी तेवढंच आम्ही म्हणालो की आमच्या रोड आणि नाल्या आधी करून द्यावा, नंतर नळाची योजना करा. खाली नुसते नळ आणून ठेवले, खंदून ठेवले तर नळाला पाणी बी नाही. हाय ते बी नळ तुटून गेले. काहीच हे नाही ना, सुविधाच नाही आमच्या गावामध्ये. काय जे आल्याला फंड येते ते पूर्ण गायब होते. एक बी फंड असा कामात लावला जात नाही. का चालता येत नाही, काय नाही. घरामधून बाहेर निघाले तर खाली पडायले. त्या नालीमध्ये भिताडीचे कच्च्या पायाचे ते पडायला झाले. काय आता काय करावं आम्हाला, काय सुधर ना बाबा. काय रोड काम हे नाल्या करून द्या आम्हाला, चालता येईना. खांदून ठेवलं सगळं. काय
सगळं इचका झालं हे इथं. अच्छा. काय रोज ते दळणवाले हे पळायले नाल्यामध्ये, कोणाचं दळण पळायला, कोणाचं काय व्हायलं. काय ते आम्हाला शिकायत यायली, ते तुमच्या गिरणीमध्ये यायला होतं, दळणं पडायले. अच्छा. हो. हेच आहे की आमचं जे काम अडकलेलं आहे ते ताबडतोब करून द्यावं. दुसरं आमचं काय अपेक्षा नाही. आता 2दा 3दा मार लेकर बाळ पडायला इथं. मोहरमचा महिना आहे, सगळे पाहुणे रावणे याले चालले, 2-3दा पाहुणे पडले इथं. आता तिला तर माहिती आहे कौसडीचे काय हालत ते काय नाही लवकर. तर ते काय म्हणाले आम्हाला उद्या यायला व्हाले, परवा दिवशी व्हाले, उद्या व्हाले, असं म्हणून 15-20 दिवस तर अशीच गेले. कुठं काय काम झालं नाही, काहीच झालं नाही. बरं, आता काय मागणी आहे तुमची? आमची मागणी हेच आहे की हे काम आहे ताबडतोब करून द्यावं. दुसरं काही मागणी नाही आमची. बर. 16 तारखेला हे काम सुरू करण्यात आले होते. कोणते? रस्त्याचे, आपल्या नाल्यांची माती खणून रस्त्यावर टाकण्यात आल्यामुळे रस्त्यावर चिखल झाला. तर त्यामुळे तुम्हाला सध्या स्थितीला तुम्ही आता मोटरसायकल आणली इथं, तर किती अडचण निर्माण झाली? म्हणजे काय तुमची काय अपेक्षा आहे ग्रामपंचायत? आमची हेच अपेक्षा आहे, लवकरात लवकर आम्हाला काम करून द्या त्यांनी. जसं काम केलं त्याचं खंदून टाकलं दोन्ही कोण, लवकर करून द्यावा. आमची हेच अपेक्षा आहे, दुसरं काय नाही. अच्छा. म्हणजे किती दिवस झाले असे आता हे आम्हाला त्रास कमीत कमी 1 महिना झाला. आता हे काम खंदून ठेवलं हे, आणि पहिल्या तर त्रास होतच. आता आम्ही म्हणले चांगलं व्हायलं. अच्छा. तर ते चांगलं ते जे होतं ते खराब करून टाकलं आता. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की अगोदर चांगले रस्ते होते आणि ते नाले बांधकामासाठी जे ग्रामपंचायत सदस्यांनी रस्ते खंदून ठेवले ते म्हणजे पहिल्यापेक्षा अजून खराब बिकट करून टाकले, असं तुमची मागणी. पण आता ग्रामपंचायत प्रशासनाकडून काय तुमची अपेक्षा आहे या रस्त्यांबाबत, नाल्यांबाबत? हे आम्हाला लवकर चांगलं करून द्यावं त्यांनी. बघा, हे वार्ड क्रमांक 5 मधील नागरिक महिला हे होते. सध्या दिनांक 16 जून रोजी ग्रामपंचायत सदस्यांची मनमानी करत या वार्डामध्ये नाल्यांचे बांधकाम करायचे म्हणून त्यांनी रस्ते खंदून ठेवले. परंतु आज कमीत कमी 20 ते 22 दिवस झाले, ते काम अजून फक्त नारळ पुरता, उद्घाटन पुरता सुरू करण्यात आला होता. परंतु 20-22 दिवसापासून ते काम सध्या स्थितीला बंद आहे. इथे मटेरियल येऊन पडलेलं आहे, पाण्याचा टँकर देखील उपस्थित आहेत. तर हे रस्ते खंदून ठेवल्यामुळे चिखल साचले रस्त्यांवर, आणि आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यामध्ये. परंतु ग्रामपंचायत सदस्यांनी मनमानी करत ह्या रस्त्याचे काम सुरू केले, परंतु काम अद्याप सध्या स्थितीला बंद आहे आणि खूप मोठा त्रास सहन करावा लागत आहे या वार्डातल्या नागरिकांना, महिलांना, लहान मुलांना, वयोवृद्धांना. साक्षात रस्त्यांवर चालताना अनेक वेळा इथे लहान मुले व वयोवृद्ध देखील चिखलात पडले. ग्रामपंचायतकडे फक्त एवढीच मागणी केलेली आहे की हे जे बांधकाम, हे नाल्याचे बांधकाम सुरू करण्यात आलेले होते ते तात्काळ सुरू करण्यात यावे व रस्त्याचे काम तात्काळ अवघ्या कमी दिवसामध्ये पूर्ण करण्यात यावे, अशी या परिसरातील ग्रामस्थांनी, महिलांनी मागणी केली आहे.